शिंदे विनय शिंदे ऐकून नगरचा शिंदे या संपूर्ण पंचकरांचा संख्या या संपूर्ण पंचकरांचा संख्या आणि रसिका सगळ्यांना विनोद करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत सगळी सगळे गावात सप्रसूर हे रंगले टाळ मृदंग वाजला रंगदेवाते ताजन मन हे तुझला रंगदेवाते ताजन मन हे तुझला टाळ मृदंग वाजला सप्रसूर हे रंगले टाळ मृदंग वाजला रंगदेवाते ताजन मन हे तुझला
तुझी कृपा ही सकलांवर तुझे रूप किती सुंदर तुझी कृपा ही सकलांवर नाव तुझे ओठावर आई वरदान माझी निवे गावाची शोभते या एक नंबर आई वरदान माझी निवे गावाची शोभते या एक नंबर तुझे रूप किती सुंदर तुझी कृपा ही सकलांवर नाव तुझे ओठावर आई वरदान माझी निवे गावाची शोभते या एक नंबर आई वरदान माझी निवे गावाची शोभते या एक नंबर आई वरदान माझी निवे गावाची शोभते या एक नंबर आई वरदान माझी निवे गावाची शोभते या एक नंबर मजाला सजला तुझा दरबार भक्तजन भेटी दाया तुझा बांधूनी माझा सजवीन घर राजी होते तुझ्या चरणावर गावाची शोभते या एक नंबर आई वरदान माझी निवे गावाची शोभते या एक नंबर आई निवे गावाची शोभते या एक नंबर आई वरदान माझी निवे गावाची शोभते या एक नंबर रंगमंचावर जबरदस्त रंगणार सादर करता हो संतोष शिंदे लिखित सादर करता हो संतोष शिंदे लिखित एक जबरदस्त गणनाट्य पशुयुद्धाचा महारणसंग्राम पशुयुद्धाचा महारणसंग्राम अर्थात महिषासुराचा वध महिषासुराचा वध महिषासुराचा वध एके दिवशी गंधर्व कन्या आपल्या सखीचं एके दिवशी गंधर्व कन्या आपल्या सखीचं तलावामध्ये अंघोळ करत होत्या आणि अंघोळ करत असता त्या एकमेकीच्या अंगावर जोर जोराने पाणी उडवत होत्या आणि जोर जोराने पाणी उडवत असता त्या तलावातील पाणी कडून
कन्येला त्याने गंधर्व कन्येला शाप दिला. आजपासून तू वैसोसी, आजपासून तू वैसोसी. गंधर्व कन्या घाबरली, गंधर्व कन्या घाबरली. ऋषी मुनीला विनवलं, ऋषी हो मला क्षमा करा, मला काहीतरी शाप द्या. ऋषी मुनीला गंधर्व कन्याची दया आली, ऋषी मुनीला गंधर्व कन्याची दया आली. त्यांनी गंधर्व कन्येला शाप करून तो दिवसाची म्हैस आणि रात्रीची अर्ध नारी म्हैस होती. एके दिवशी एके रात्री दैत्यांचा राजा रंगो आपल्या धक्का मारत असता त्याने एक अद्भुत नार पाहिली. ब्रह्मदैत्याने त्या नारीची चौकशी ब्रह्मदैत्याच्या अर्धनारी म्हैशीवर मोहित झाला आणि त्या दोघांनी विवाह केला. त्या दोघांनी विवाह केला. दोघांच्या सहवासातून गंधर्व कन्या गरोदर राहिली. गंधर्व कन्या गरोदर राहिली. एके दिवशी ब्रह्मदैत्य देवाकडे मारला गेला आणि त्याच्या शवाची बसून ही गंधर्व कन्या विलाप करू लागली. त्याच वेळी गंधर्व कन्याने एका पुत्ररत्नाला जन्म दिला. त्याचे डोके महिषाचे, त्याचे डोके महिषाचे आणि शरीर मात्र राक्षसाचे होते. आणि म्हणून त्याचे नाव महिषासूर ठेवण्यात आले. महिषासूर त्याला पाहिजे तेव्हा राक्षसाचे रूप धारण करायचा आणि पाहिजे तेव्हा महिषाचे म्हणजे दिलेल्याचे रूप धारण करायचा. ब्रह्मदैत्याला शंकर देवाचे देखील वरदान होते. ब्रह्मदैत्याला शंकर देवाचे देखील वरदान होते. जेव्हा तुला पुत्र होईल तो खंडर तपश्चर्या करू, तो ब्रह्मदेवाची खंडर तपश्चर्या करून अजराचा वर प्राप्त करेल. ब्रह्मदैत्याने देवाचा प्रतिशोध घेण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली. ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली. ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली. महिषासुराने ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली. महिषासुराची आराधना ऐकून ब्रह्मदेव मने हर्षित झाले आणि महिषासुरासमोर प्रकट झाले. महिषासुरासमोर प्रकट झाले. मी तुला प्रसन्न झालाय. मग काय वरदान आलंय तुला? अरे तेच वरदान पाहिजे आहे मला, ज्याच्यासाठी मी सर्वदा योग्य आहे. असे अमरत्व पाहिजे आहे मला. अमरत्व पाहण्यासाठी मी फार दूर झालो आहे ब्रह्मदेव. दुसरे काही पुत्र अमरत्व म्हणजे सृष्टीच्या नियमाविरुद्ध अन्याय आहे.
ब्रह्मदेव, जर का तुम्ही मला मरणपणे वरदान देणार नसाल तर दुसरे एखादे वरदान द्या. देवता, यक्ष, किन्नर, मनुष्य, पशु पक्षी आणि चराचरातील प्राण्यांपासून माझा कोणी वध करणार नाही. हो, स्त्री ती भले माझं काय करणार. स्त्री म्हणजे आपला नारी आहे. नारी तिला पुरुष आपल्या ताब्यात ठेवून विवश करतो. तेव्हा स्त्रीपासून सुरक्षिततेचे वरदान मागून मी माझा पडका करून घेऊ. ब्रह्मदेव, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा आणि जगन्नाथापासून सुरक्षितता करा. धन्यवाद ब्रह्मदेव, धन्यवाद. ब्रह्मदेवाची आराधना करून ब्रह्मदेवाचा संबंध करून घेते. महिषासुराने ब्रह्मदेवाकडे देव व्यक्त केला. मनुष्य, पशु पक्षी किंवा जनावरांनी म्हणजे कोणत्याही नराच्या त्याला मृत्यू येऊ नये हे वरदान प्राप्त करून घेते. अद्भुत आईला ऋषीमुनी काठीचे रूप धारण केलं आहे. आता अवश्य रूप घेऊन जगावरील संकट दूर करणार आहे. परंतु असे कोणते मोठे संकट येणार आहे? आपण शीघ्र परत येणार का? नाही नाही शिरेश्वर, असे काही नाही. मग आपली गती थोडी कमी करा. हो ठीक आहे, चला तर. चला तर. हे सर्व देव इतक्या गाडीने कोठे जात आहे? मी सांगतो गणेशजी, स्वर्ग लोकांमध्ये भक्तिगुणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये फक्त विवाही देवी न देऊ शकतात. कदाचित देवींनी देवांना होती आणण्यासाठी पाठवल्या सवय, परंतु देवांनी याचा भवनमधून बाहेर जाण्याचा अवसर मानला आहे. जोपर्यंत भक्तिगुणाचा कार्यक्रम होईल तोपर्यंत देव दूर राहतील. म्हणजे याचा अर्थ आहे सर्व माता स्वर्गलोकात एकट्याच आहेत. परंतु मातांना स्वर्गलोकात एकाकी सोडून देणे योग्य नाही. जर देव स्वर्गलोकापासून दूर राहिले तर मातांचे रक्षण कोण करणार? न जाणे एखादी संकट आले तर देवगण वेळेवर पोचणार नाही. स्वर्गलोकामध्ये हळदी कुंकूचा उत्सव साजरा केला आणि हळदी कुंकू उत्सवात देवी देवांना परंतु देवाने स्वर्गलोकातून सुटकेला आणि जोपर्यंत हळदी कुंकूचा उत्सव साजरा होईल तोपर्यंत देव भक्त करत हळदी कुंकू उत्सवाची शोभा म्हणजे देवी पार्वती. तिचा आनंद म्हणजे जसे जिकडे तिकडे दीपक झगमवण्यासारखे वाटते. मी सुद्धा करणार नव्हते हळदी कुंकू, परंतु हळदी कुंकूचा तिरस्कार करायचा नसतो. ही पूजा रीतसर निभावली पाहिजे. चला आपण पूजेला सुरुवात करूया. आणि हे दशासुराने पाहिलं स्वर्गलोकामध्ये देवी एकट्याच आहे. लोकांमध्ये एकट्याच आहे. जेव्हा होईल आनंद तेव्हा करायला लावीन नृत्य मनपसंत. काय होत आहे कोणाचा
प्रतिशोध माझ्या पिताजीच्या वधाचा प्रतिशोध घ्यायचा आहे मला. कोण आहे या दुष्ट महिषासूर? देवी, आपण या ठिकाणी सुरक्षित नाही. स्वर्ग लोकावर दैत्याने आक्रमण केलं आहे. आपल्याला इथून विसरले पाहिजे. कोण आहे तू असुरा? विसर्याचा ईश्वर महिषासूर. सुंदर, अति सुंदर. देवी, तू तर फारच सुंदर आहे. तेव्हा माझा परिचय. मी एक येथील नवीन स्वामी आहे. मातासूर महिषासूर. अरे दुष्ट महिषासुरा, तुला माहित नाही मी कोण आहे? मी देवराज इंद्र यांची पत्नी सची. जेव्हा माझे स्वामी येतील तेव्हा तुला कठोर शासन करतील. सत्य सुंदर देवी, हे आहे माझे राजभवन. मी आहे येथील स्वामी. देवता कोठे खेळणार माझ्यापासून सुरक्षित. त्या राज्याच्या समीपापासून वंचित राहायला लागणार आहे. तेव्हा साऱ्या जणी मिळून माझी सेवा करा. मी स्वामी आहे तुमचा. मैं हूं महेश सतगाईस. धन्यवाद देतो मी त्या देवराज इंद्राला. तो तुमच्यापासून दूर गेला आहे. सुरक्षित येऊन माझ्यासाठी या सुंदर सुंदर स्त्रिया. बस, भयंकर झाले असुरा. देवी, आता तर खरं खेळ सुरू झाला आहे. आता एवढा मी आतंक पसरणार आहे. तेव्हा तुम्ही काय करणार? जेव्हा येईल अंत धीरे धीरे तेव्हा समजेल. तेव्हा सध्या किती बलवान आहे असुर. महत्त्वासुर महिषासूर. लक्ष्मण, अरे बंदिस्त गाडी साऱ्याला घेऊन चाल. माझ्या भवनावरती अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय आणि मला विचारतोस मोठ्या आवाजात का बोलतोस? ना देवी, इंद्रदेव, अरे मी येथे उभा आहे. आतील आणि बाहेर अंतर किती आहे? तू बाहेर आहेस म्हणून बेचैन झाला आहेस. तेव्हा साधारण माणूस म्हणून या देऊ नये. तू नाही, मी आहे साऱ्या जगाचा ईश्वर. स्वर्ग लोकाचा अधिपती महाकासूर महिषासूर. महिषासुरा मित्र मृत्यू नावाचे येणार. स्वामी, वाचवा मला. महिषासुरा तू काय देवीची शिक्षा कर. इंद्रदेवा, अरे तू मला मृत्यूदंड देणार? अरे ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मी प्राप्त केलाय. लक्षात ठेव इंद्रदेवा. नाही महिषासुरा, याचं तोंड मला.
काय झाले काय झाले इकडे देवा कोणते सहाय्य पाहिजे तुला सर्वनाथ माझ्याकडे त्या दुष्ट महिषासुरानं माझ्या पत्नी मंडळीला बंदिस्ताकडे स्वर्ग लोकांचा अधिपती होणार आहे तो. त्याला आपण रोखलं पाहिजे, त्याच्यात आक्रमण केले पाहिजे. ब्रह्मपुत्र महिषासुराचा जन्म माझ्या वरदानाने झाला आहे. ब्रह्मराज्याला मी वरदान दिले होते. तेव्हा तुला पुत्र होईल, तेव्हा तो आम्हाला वरदान प्राप्त करेल. तेव्हा ब्रह्मराज्याचा वाद झाला. तेव्हा महिषासुराने खंडात समाधान करून ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त केले. आणि तो जे वरदान आहे प्राप्त वरदानानुसार देव, यक्ष, किन्नर, मनुष्य, पशु यांचा कोण्याचे करू शकणार नाही. नाही प्रभू, ते दुष्ट महिषासुर किती बळ असलं तरी माझ्या देवसेनेचं मी तिला पुढे आक्रमण करणार म्हणजे करणार. नाही इंद्रदेव, असे करून समक्षाचे समाधान होणार नाही. पुत्राकडे तू प्रथम पूज्य आहे. सर, तुला काय सुचत आहे? माझ्या विचारानुसार महिषासुरावर आक्रमण करणे योग्य नाही. मग गणेशजी, आपण सांगा आम्ही नक्की करायचं तर काय? सर्वप्रथम आपण देवीला सुरक्षित करूया. महिषासुरापासून त्यांना मुक्त केले पाहिजे. ते काम माझ्याकडे द्या. ठीक आहे गणेशजी, चला आपण चला तर. देवीची सुरक्षित अशी सुटका केली पाहिजे आणि ते काम गणेशाने स्वतः करेल. अवश्य देवतागण आपल्या सुटकेचा काहीतरी मार्ग शोधतील. ते लवकर येतील आणि आपले रक्षण करतील. प्रथम पूज्य गणेशाची आपण पूजा केली पाहिजे. तोच विघ्नहर्ता आहे, तोच आपले रक्षण करील. चला आपण त्यांची आराधना करूया. साऱ्या देवीने आपल्या सुटकेसाठी गणेशाची आराधना करण्यास सुरुवात. साऱ्या देवीने गणेशाची आराधना करून देवीची केविळ वाडे आळवणे देवीची केविळ वाडे आळवणे ऐकून श्री गणेश देवी समोर प्रकट. देवी समोर प्रकट. प्रणाम गणेशजी. प्रणाम तर मी केला पाहिजे. मी तुम्हाला इथून सुरक्षित घेऊन जाण्यासाठी आलो आहे. चला माझ्या बरोबर. सुखसुविधा हे भोगविलास इतका समृद्धीमुळे सारे देव कसे आळशी झाले आहे. कोणी दिला देवाला अधिकार सुख भोगायचा. माझ्या पिताजींचा कपटाने वध करून त्याचे वैभव मला नष्ट करायचे आहे. चक्षुर अरे जो हा देवीला घेऊन ये. आता मला रजा झालंच पाहिजे.
कसे वाटले माझे राजभवन? तू एक अबला नारी आहेस नारी. पुरुषाचे मनोरंजन करणं हे तुझं कर्तव्य आहे. तेव्हापासून तुम्ही माझा आदेश ऐकायचा आणि त्याचे पालन करायचे. या राजमालातील निर्जीव पाषाणाच्या मूर्तीची मला काय गरज? या सुंदर सुंदर स्त्री असताना कोण कोण आहे सर्वांच्या मध्ये लपलेला? कोण आहेस तू आणि इथे कसा पोचलास? देवी आणि एक बालक यांच्यावर इतका शिरजोड. हे बालका, जर का तुला जीवदान पाहिजे असेल तर तिथे कसा आलास? तू पाहतोयस तोच मी एक बालक. मी पाहतो आहे ते गजमुख बालक. हे शक्य आहे? असुरजी कोठे येणे जाणे याची मला काय गरज? मी तर सर्वत्र आहे. परंतु मला पाहण्यासाठी एका विशेष दृष्टीची गरज आहे. हे रहस्य तुला समजणार नाही. ज्या कार्यासाठी या देवीना तू येथे बोलवले आहे त्याचा मी सर्वोत्तम आहे. अर्थातच असुरांचे मनोरंजन. अरे बंद कर किती खबर पड. महिषासूर सुविशुरता एक बालक आणि स्त्रियांसमोर माझाच राजा देऊन माझा दफन. महिषासूर तू व्यर्थ भंगतीत होत आहेस. कदाचित लक्षात नसलेली राजसभा तुझी नाही. तू जेव्हा आक्रमण केले तेव्हा देवगड तेथे नव्हते आणि या देवीना बंदी म्हणून स्वतः महान समजतो. निर्दोष स्त्रियांना त्रास देणे ही तुझी महानता. ती आहे सबका ईश मृत की महानता. थोड्याच वेळात इंद्र देव सेनेसह स्वारी करतील. तेव्हा बाकी स्वर्ण उर्वर तू सुद्धा वाचणार नाहीस. अरे बंद कर तुझी वेळ बडबड. चक्षुर अरे बंद दिसत कर साऱ्याला घेऊन चल. अरे तुला वाटलं असेल हा महिषासूर तुला साधी सोडेल पण नाही. मला माहिती आहे असुरजी तुम्ही नक्की येणार आणि तुझे सहाय्यक मला अडवू शकत नाही. हे मोठ्या अरे हा महिषासूर आता भडकलेला आहे. लक्षात ठेव त्याचा क्रोध होणार आहे. क्रोध होणार आहे. गजानना अरे होऊ द्या तुझा आणि माझा युद्ध.
शेतकऱ्याचे रेड्याचे रूप धारण केले. जेव्हा जेव्हा हा महिषासूर हा महिषासूर रेड्याचे रूप धारण करायचा तेव्हा तेव्हा त्याच्या शक्तीची ऊर्जा वाढत जायची. आणि म्हणून या गणेशाला पराभूत करण्यासाठी या गणेशाला रोखून धरण्यासाठी ब्रह्मदेव भूपाची द्वारा महिषासुराने कोणापासून कोणापुन्हा हातात प्राप्त केले त्याच्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. मला पिताजीने सांगितलं पाहिजे की नाकात महिषासुराचा वध केली. पिताजी जी शक्ती महिषासुराला पराभूत केले ती शक्ती म्हणजे पुत्र गणेश महिषासुर पशुवध करीत आहे तेव्हा साऱ्या देवतांनी आपले पशु युद्धासाठी पाठवले पाहिजे. पशुनी सैनिक म्हणून युद्ध केलं पाहिजे. मला माहित आहे सर्व पशु मिळून जरी युद्ध केले तरी महिषासुराला पराभूत करणार नाही. शंकर देवांच्या मते सारा देवानी आपली वाहने ही महिषासुराशी युद्ध करण्यासाठी पाठवली पाहिजे. आणि या पशुनी महिषासुराशी सैनिक बनून लढले पाहिजे. आणि म्हणून इंद्रदेवाचा देवगणाने आपली वाहने या महिषासुराशी युद्ध करण्यासाठी पाठवून दिली. इंद्रदेवाने आपला ऐरावत सूर्यदेवाने अश्वाचा एक शाळेचा अस्त्र म्हणून या ऐरावताच्या साथीला पाठवून दिला. पशुयुद्धाचा महारथ संग्राम या पशुयुद्धाचा महारथ संग्राम या रक्तभेदीला या पशुयुद्धाचा महारथ संग्राम लागला. इंद्रदेवाचा यावर सूर्यदेवाचा अश्व
कोण करणार या चित्त्यामध्ये देव त्रासून घेतले. जो जो विचार करावा तो संकट वाढतच चाललेले होते. या महिषासुराचा वध कोण करणार? या महिषासुराचा वध कोण करणार?
एक एक करू साऱ्या पशूंना पराभूत करीत आहे महिषासूर. प्रणाम मामाजी. सर्व देवाने आपापले महिषासुराची युद्ध करण्यासाठी पाठवली, परंतु त्याच्यामुळे कोणा निभाव लागला नाही. कोण गणेश देवतांच्या पैशाकडून पैशातून पराभूत होणार नाही. हा पिताजी बरोबर आहे. मात्र एकच शक्ती आहे जी महिषासुराला पराभूत करेल, ती आहे गरुडजी. महिषासुराला एकच शक्ती पराभूत करू शकते. आता विश्वदेवांचा विरोधाचा नाही प्रणाम प्रभू, प्रणाम महादेव, प्रणाम गणेशजी. कोण गरुड, आज तू महिषासुराच्या गोदान बनवून आपली भूक शांत करून ये. चल काय कोण आणि या गरुडाने महिषासुराला पराभूत करण्यासाठी जरूर झेल घेतली. पाहू या संतामध्ये देवाची चिंता वाढू लागली. नाही मामाजी, गरुडजी महिषासुराची सामना करू शकणार नाही. मी जे सांगत आहे ते कोणीच ऐकत नाही. पिताजी आता एकच समाधान आहे, मात्र एकच शक्ती आहे जी महिषासुराचा अंत करेल, ती आहे. नाही प्रभू, प्रभू मला आज्ञा द्या. मी करतो त्या महिषासुराचा वध. जा जा नंदी, माझ्या ध्यान तुला. ठीक आहे प्रभू. आणि या महिषासुराचा पराभव करण्यासाठी शंकरदेवाचे वाहन नंदी हा मोठा जोमाने आला. आणि या व्यक्तीने या महिषासुराची युद्ध करण्यासाठी हा भयंकर रूप धारण केले. उलटण्याचा नंदी या महिषासुराची युद्ध करण्यासाठी सज्जावू लागला.
वाढू लागली. या महिषासुराचा वध कोण करणार? या महिषासुराला पराभूत कोण करणार? नंदी सुद्धा पराभूत झाला आहे. हे असेच चालले तर तुझ्या या महिषासुराच्या पक्षात आहे. म्हणूनच माते केलं गरजेचं आहे. माते त्या यज्ञात लागेल. माते पुत्र गणेश हा संभव करू शकले पण सारे देव एकत्र येऊन युद्धात उतरले तर परंतु विद्यार्थी महिषासुराला ब्रह्मदेवाचे वाचारतात काय एवढ्यात काय पण कोणताही पुरुष त्याचे प्राणहरण करणार नाही. ब्रह्मपुत्र वैशास्त्राचे वर्णन घटना पाहू पुरा इतिहास समाधान करणे योग्य नाही. योग्य म्हणता येतं नीतिवान व्यक्ती एकत्र करू लढाई करणे योग्य चला शाळेच्या महिषासुरास वध करण्यासाठी शंकरदेव विष्णुदेवांचं आपली शक्ती एकत्र करून महिषासुराचे युद्ध करण्यासाठी एवढ्या मैदानात धावत होते. स्वर्ग सुखाचा उपभोग घेण्यास मला आता कोणी रोखू शकणार नाही. महिषासूर वा प्रत्यक्ष महादेव आणि श्रीहरी नारायण यांचे मला दर्शन झाले. किती भाग्यवान आहे आज महिषासूर. आणि त्यांच्या वाटतं दिले जाते. अपराधी शिक्षेत पात्र करतो. मला माहीत होता तुम्ही असे बोलणार. अरे माझा अपराध दाखवला परंतु देवाचा नाही. माझ्या पिताजीचा कपटाने वध केला. स्वर्गात सुखावर अधिकार प्राप्त करून त्यानं मला दंडित करायचं आहे. आणि एक दंडापासून मला कोणी रोखू शकणार नाही महादेवा. महिषासूर अरे आता दृष्टांताचा अंत होणार आहे. माझ्या दृष्टांताचा अंत होय महादेवा. अरे पाहूया या रंगभूमीवर तुझा आणि माझा पराक्रम. महिषासूर अरे मग का थांबलात? ठीक आहे महादेवा. शाळेच्या महिषासुरासमोर
आपापल्या शक्तीचा प्रयोग करत आहेत, परंतु याचा त्रास फुफाजींना होत आहे. महिषासुराला त्याचा काही त्रास होत नाही. काही करून मलाही थांबवले पाहिजे. पूजा पूजा गणेश. ब्रह्मदेव दुष्टाला साथ करत आहे. फुफाजी आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी कवच गोळा घालण्यासाठी विवश आहे आणि तुम्ही त्यांच्यावर वार करत आहात. थांबा पिताजी, असे करू नका. ब्रह्मदेव तुम्ही माझ्यावर महिषासुराला वाचवले. देव मी दिलेला वरदानाचा मान ठेवण्यासाठी या ठिकाणी आलोय. महादेवा, अरे मी जो अगोदर सांगितलं होतं, कोणती महापराक्रमी शक्ती जरी माझ्या समोर आली तरी हा महिषासुर करायला लक्षात ठेवा महादेवा. किती बलवान आहे मी, किती शक्तिशाली आहे मी. तिन्ही देवानं एकमेकांच्या विरोधात उभं केलं. ब्रह्मदेव, अरे शक्ती पाहण्यासाठी भक्ती केली, ती तुम्हाला माझे कवच बनवण्यासाठी. देवता मी काय सांगतो, मी ठेवलंय. या दुर्बळ देवतांबरोबर तुम्ही निघायचं. महिषासुराने शंकर देवाचं त्रिदेवालाही आढळून दिलं. महिषासुराकडून पराभूत होऊ लागले. चिंता वाढू लागली. महिषासुर या समाजाचे समाधान कोण करणार? या महिषासुराचा वध कोण करणार? या चिंतेमध्ये सारे देव कळसून गेले. परंतु अमर नाही. विचार करा, देव, यक्ष, किन्नर, मनुष्य, पशु, पक्षी याचा कोणीच अंत करणार नाही. या वादनात कोटी नारी शब्द आला नाही. पुरुष महिषासुराचा वध करणार नाही, परंतु एका नारीची गोष्ट असेल तर. गणेश काय म्हणायचं तुला? काय समाधान आहे? जे सुरुवातीपासून स्पष्ट आहे ते कोणीच कसे समजू शकत नाही. माझ्याकडून समजून घ्यायचे आहे समाधान. या समस्येचे समाधान शोधायचे सोडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे हेच समाधान आहे. महिषासुर संकटाचे समाधान आहे. नारी शक्ती त्या दृष्ट्याचे समाधान आहे. नारीची कोमलता तिला सारे जग आपला म्हणते आहे. अजूनही महिषासुर संकटे समाधान तुमच्या लक्षात आले असेल तर स्पष्ट करतो. महिषासुराच्या आतंकापासून आपल्याला मुक्त करेल ती आहे माता. हे स्पष्ट आहे. एक नारी महिषासुरापासून मुक्ती देऊ शकते. म्हणूनच देवी शक्तीमध्ये माता शक्ती वध करू शकते. पण गणेशजी, माता पार्वती आपल्या मूळ रूपात जाईल. तिने कात्याचे रूप धारण केलं नाही. मग ती महिषासुराचा कसा वध करू शकते? प्रत्येक अवताराचा काहीतरी उद्देश असतो तेवढा. माता पार्वतीने महिषासुराचा वध करण्यासाठी अवतार घेतला आहे. मातेला सन्मानपूर्वक आणण्यासाठी आपल्याला आश्रमात गेले पाहिजे. तिला विनवणी केली पाहिजे. सर्व बरोबर सांगितलं. आपल्याला केलं पाहिजे. चला सर्वात जाऊया. महिषासुराने ब्रह्मदेवाकडून यक्ष, किन्नर, पशु, पक्षी, मनुष्य किंवा चराचरातील कोणत्याही नरापासून शुद्धी येणार नाही असे वरदान प्राप्त केले होते. परंतु त्यामध्ये कोणत्याही नारी
महिषासुराचा वध करू शकते हे गणेशाने सांगून आणि यावेळी माता पार्वतीने ऋषी पुत्री कात्यायनी अवतार धारण केला होता आणि म्हणून सारे देव मिळून ऋषी मुनीच्या आश्रमाकडे प्रयाण करू लागले ऋषी मुनीच्या आश्रमाकडे प्रयाण करू लागले समजते आम्ही धीर आहे उमा बघा तुझी आज साऱ्या जगाला गरज आहे उमा साऱ्या जगाला गरज आहे पण एक लक्षात ठे उमा अगं तू त्या महिषासुराचा वध करू शकते तू त्या महिषासुराचा वध करू शकते हे शब्द माझ्या स्वामीचे आहेत की जगतपिता महादेवाचे कोण करीत असेल हे निवेदन स्वामी आपल्या पत्नीला भेटायला आले की जगतपिता महादेव जगाचे रक्षण करण्यासाठी मागेला आले महादेव अगे संसाराच्या हितासाठी महादेव तुला आग्रह करीत आहे देवी तुला आग्रह करीत आहे देवी कात्यायनी अगं तूच त्या महिषासुराचा वध कर देवी महिषासुराचा वध कर जा देवी ठीक आहे या तुम्ही या महिषासुराचा वध करते मी ठीक आहे देवी सारे देव मिळून ऋषी पुत्री कात्यायनीला महिषासुराचा वध करण्यासाठी आग्रह करू लागले शंकरदेवांच्या आदेशानुसार ऋषी पुत्री कात्यायनी महिषासुराचा वध करण्यासाठी सिंहावर आरूढ होऊन स्वर्ग लोकाकडे प्रस्थान करू लागले स्वर्ग लोकाकडे प्रस्थान करू लागले ब्रह्मदेवाच्या वरदानाने उन्मत्त झालेला हा महिषासूर आता मला कोणत्याही संकटाची भीती नाही या महिषासुराला एक नाळ दिसू लागली अरे तीच ऋषी पुत्री कात्यायनी या महिषासुराचा वध करण्यासाठी सिंहावर आरूढ होऊन स्वर्ग लोकाकडे वाटचाल करू लागली हे स्वप्न तर नाही ना स्वप्नात पाहिली तशीच एक स्त्री आहे तिचे सौंदर्य पाहून तिला कोणी वास होईल देवी कात्यायनी जवळ ये माझ्या बरोबर लग्न कर आणि तुझ्या जीवनात सार्थक कर देवी कात्यायनी कोण महिषासुरा तुझ्या पापाचा घडा भरलाय चल होईल तेच तयार माझ्या पापाचा गळा पुरुषांचे मनोरंजन करणं हे तुझं कर्तव्य हे लक्षात ठेव आणि तू माझ्या बरोबर लग्न करणार काय युद्ध करणार काही हरकत नाही होऊ दे तुझं आणि माझा युद्ध
महिषासुराचा वध केला आणि या साऱ्या त्रैलोक्यावर आलेले महिषासुराचे अरिष्ट दूर केले. साऱ्या देवानी महिषासुराचा वध होता आनंदोत्सव साजरा केला. देवागमनाला सारी सृष्टी ही सजली तुझ्या गमनाला तव नामाचा छंद मला लागला तव नामाचा छंद मला लागला. सारी सृष्टी सजली तुझ्या गमनाला सारी सृष्टी सजली देवा गमनाला तव नामाचा छंद मला लागला तव नामाचा छंद मला लागला तव नामाचा छंद मला लागला तव नामाचा छंद मला लागला. पाहुणी मन भरले चरण स्पर्शाने तुझ्या दोष माझे सारी दिले देवा गणराया तुझी विश्वाचा कैवारी आहे सारी सृष्टी ही सजली तुझ्या गमनाला सारी सृष्टी सजली देवा गमनाला तव नामाचा छंद मला लागला तव नामाचा छंद मला लागला. नव दाटुनी आहे आले बापा तुझ्या स्वागताला नव दाटुनी आहे आले बापा तुझ्या स्वागताला तव नामाचा छंद मला लागला तव नामाचा छंद मला लागला. सारी सृष्टी सजली देवा गमनाला सारी सृष्टी सजली तुझ्या गमनाला तव नामाचा छंद मला लागला तव नामाचा छंद मला लागला तव नामाचा छंद मला लागला तव नामाचा छंद मला लागला.
सूर्य तुझे समप्रभाव निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा नतमस्तक मी चरणी तुझी लेकरावर छाया नतमस्तक मी चरणी तुझी लेकरावर छाया आळवितो आज मी तुला चरणी वाहितो पुष्पमाळा आळवितो आज मी तुला चरणी वाहितो पुष्पमाळा दुर्वा पुष्पांचा घेऊन माळा आज प्रारंभी बंधो गणाला दुर्वा पुष्पांचा घेऊन माळा आज प्रारंभी बंधो गणाला शिव पार्वतीचा लढी बाळा आज धारती बंध गणाला शिव पार्वतीचा लढी बाळा आज धारती बंध गणाला पुष्पाचा घेऊन माळा आज धारती बंध गणाला पुष्पाचा घेऊन माळा आज धारती बंध गणाला तुझी शक्ती ही आहे अपार देवा विद्येचा दयाचा कर तुझी शक्ती ही आहे अपार साऱ्या विश्वाचा तू तारणहार रे माझी नौका तू किनारी लावले साऱ्या विश्वाचा तू तारणहार रे माझी नौका तू किनारी लावले तुला पुष्पाच्या घेऊन माळा राजकारणी बंधो गणाला तुला पुष्पाच्या घेऊन माळा राजकारणी बंधो गणाला विश्वंभर रीति सिद्धि का तो दाता विश्वाचा विश्वंभर रीति सिद्धि का तो दाता गणनायक तुला